12:49 रात्रीचे मी आणि तुम्ही माझे हे नेल्स करणार आहोत. आता जेवढं निहारून घ्यायचंय निहारून घ्या माझ्या तोंडाला. तर हा आहे माझा नेल्सचा पिटारा, आहे माझ्या नेल्सची कंडिशन. आता हा लावणार आहे. हा हे बघा माझे नेल्स. हाय दोस्तो, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि या व्हिडिओमध्ये मी आणि तुम्ही आपण सगळे मिळून माझे हे नेल्स करणार आहोत. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त इंटरेस्टिंग आणि हेल्पफुल पण राहणार आहे, कारण की मी हे नेल्स घरच्या घरी एकदम स्वस्तात करताय, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स जस्ट गेट स्टार्टेड. ओके, आता वाजले आहेत 12:49 रात्रीचे आणि मी आता बसत आहे माझे नेल्स करायला. सो मी माझा पिटारा उघडते, मी सगळं तुम्हाला माझं साहित्य दाखवते, काय काय लागणार आहे आपल्याला नेल्स करण्यासाठी घरच्या घरी. आणि मग नंतर तुम्हाला माझं हे फेस नाही दिसणार, तुम्हाला दिसणार माझे हे हात, माझे नेल्स. तर येस, आता जेवढं निहारून घ्यायचं निहारून घ्या माझ्या तोंडाला. ओके, आय होप तुम्हाला माझे हात दिसत आहेत. हे आहेत माझे नेल्स, ही आहे माझ्या नेल्सची कंडिशन. आता बघून घ्या. आणि आता मी माझा उघडणार आहे पिटारा. तर हा आहे माझा नेल्सचा बॉक्स, नेल्सचा पिटारा. तर याच्यामध्ये माझं सगळं नेलवालं सामान असतं. मी तुम्हाला थोडंसं दाखवून देऊ का? बघून घ्या, थोडंसं बघा. हे असं, हे बघू नका, बट हे म्हणजे कामाचं नाही आहे. बट हे बघा, हे एक नेल्स आहेत आणि आणखीन एक नेल्स आहे माझ्याकडे. हे पण हे मी दोन्ही नाही करणार आहे. आणि माझ्याकडे माहिती आहे हे वाले पण नेल्स आहेत, ते येतात ना 10 रुपीज वाले, ते पण नेल्स आहे. त्यांचा हा ग्लू पण आहे. आणि हा माझ्याकडे दुसरा पण एक ग्लू आहे बरं. हा खूप मस्त ग्लू आहे, एकदम छान ग्रिप बसते याची. तर हा मी लोकल शॉपमधून घेतला होता 60-70 रुपयाचा. आणि याच्यामध्ये माझ्याकडे हे नेल्सचे जे स्टिकर्स असतात ते पण आहे. हे स्टिकर्स मी, हे जे तुम्हाला बॉक्स दिसतोय ना, हा याच ब्रँडकडून मिळालेले मला ते स्टिकर्स आहे. बट आपल्याला हे नाही पाहिजे आहे सध्या. मी सगळं सामान काढून ठेवलंय बाहेर. तर आज जे मी यूज करणार आहे ते आहे हे. हा आहे तो सेट, म्हणजे मी हा पूर्ण सेट घेतला होता. तर ह्याच्यात आहेत हे फेक एक्रेलिक नेल्स, प्रेस ऑन नेल्स. याच्यामध्ये 5 कलर्स आहेत, सगळे न्यूडच्याच याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये आहे. आणि हे टोटल 120 नेल्स आहे, म्हणजे एका कलरचे आय गेस 24 नेल्स आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये आलं होतं हे नेल बफर, नेल फायलर, जे काय बोलायचं आहे ते. आणि त्याच्यानंतर हे होतं क्युटिकल पुशर. आणि आले होते याच्यामध्ये खूप सगळे नाही, 120 हे असे स्टिकर्स. तर हे जे स्टिकर्स आहेत ते, हे जे फेक नेल्स आहे, हे नेल्स आपल्या ओरिजिनल नेलला चिपकवण्यासाठी आपण हे स्टिकर्स यूज करतो. आणि हे खूप जास्त स्ट्रॉंग असतात, यांची ग्रिप मला खूप आवडते. सो आय एम ग्लॅड की त्यांनी बरोबर 120 दिले, कमी वगैरे नाही दिले. सो इतकं सगळं आपल्याला लागणार आहे. आणि ही जी पूर्ण किट आहे ना, ही मी एक साथ ॲमेझॉनवरून मागवली होती. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार. काही मला 400-450 रुपयाला हे पडलं होतं. आणि याच्यामध्ये इतके सगळे नेल्स मिळतात, इतक्या सगळ्या गोष्टी मिळतात. तर जेव्हा आपण फेक नेल्स बाहेर करायला जातो ना, तेव्हा 2-3 हजार लागतात. तर 400 रुपये एका वेळेस गमावणं मला ते थोडंसं बरोबर वाटलं, रॅदर दॅन 2000 रुपीज. तर मग म्हणून मी हे घेतलं. सो आता हे मी तुम्हाला दाखवलं माझ्या नेलची कंडिशन. आता मी आता मी बडबड नाही करणार आहे. मला असं वाटतं की मोस्टली मी तुम्हाला व्हॉइस ओव्हर देणार. तर आता तुम्ही फक्त असं बघा की मी कसं कसं करते, कसं नाही, आणि एन्जॉय करा आणि शिका. अँड येस, तर हॅलो फ्रॉम व्हॉइस ओव्हर मृण्मयी. आणि हे आहेत माझे छोट्या बच्च्यासारखे हात. आणि हे आहे ते क्युटिकल पुशर. क्युटिकल म्हणजे काय तुम्हाला जर माहिती नसेल तर सांगून देते, कारण मलाही माहिती नव्हते यार दोस्त आधी. आपल्या नेल जवळची ती जी स्किन असते ना, त्याला क्युटिकल म्हणतात. आणि तेच मी एकदम सांभाळून एकदम केअरफुली पुश करते त्या क्युटिकल पुशरनी. त्याचं रिझन तुम्हाला सांगते. तर आपलं जे आपण फेक नेल लावतोय ना, ते असं नकली नाही वाटलं पाहिजे. असं वाटलं पाहिजे की तुमचे स्वतःचेच नेल इतके सुंदर आहेत, इतके मस्त तुमचे खुदचे नेल्स आहेत, तुम्ही नकली नेल्स नाही लावले आहे. सो हे असं वाटलं पाहिजे. त्याच्यासाठी थोडंसं क्युटिकल आतमध्ये पुश करताय. आणि मग तिथे जे ते सॉकेट बनणार ना, त्याच्या आतमध्ये आपल्याला ते नेल घालायचं आहे. तुम्हाला हळूहळू नंतर कळेलच, मी तुम्हाला पूर्ण स्टेप्स दाखवणार आहे. डोंट वरी अबाउट दॅट. पण यार ही जी स्टेप आहे ना दोस्तो, ही खूप सांभाळून एकदम केअरफुली करा, कारण की तुम्हाला लागण्याची शक्यता आहे, जखम होण्याची शक्यता असते. मी इतक्या फास्ट करते कारण की मी
फास्ट फॉरवर्ड केलाय तुम्हाला बोर नाही व्हावं म्हणून, बट मी खूप हळू सांभाळून केअरफुली करत होती आणि तुमच्याशी बोलता बोलता माझे हे क्युटिकल आतमध्ये पुश करून झालेले आहेत. आणि त्याच्यानंतरची जी स्टेप आहे ती आहे नेल फाइलिंग, नेल बफिंग. तो अभी मैं आपको बताऊंगी की ही स्टेप का करत असतात. तर आपलं जे फेक नेल आहे ना ते असं छान ग्रिप बसली पाहिजे, ते खूप दिवस टिकलं पाहिजे, चिपकून राहिलं पाहिजे. हेच आपल्या सगळ्यांना पाहिजे बरोबर. तर त्याची जी ग्रिप आहे ती बरोबर बसण्यासाठी त्याला ना सरफेस एकदम छान पाहिजे. असा चोपडा सरफेस असला तर ते बरोबर चिपकून बसत नाही, त्याला थोडासा रफ सरफेस पाहिजे. आणि म्हणून आपलं जे नेल आहे ओरिजिनल नेल त्याला थोडंसं असं रफ बनवण्यासाठी आपण नेल बफिंग ही स्टेप करत असतो. ओके, मी नेल्स बफ केलेले आहेत आणि हे माझे ओरिजिनल नेल्स आहेत. आणि तुम्ही बघा छोट्या बच्च्याचे नेल्स वाटतात. फोकस नाही होता बरोबर, तुम्हाला दिसत आहे की नाही मला माहिती नाही. आता दिसत आहे का गाईज? दिसत आहे का पोट्टे हो? आय होप दिसत असेल. तर हे आहेत माझे ओरिजिनल नेल्स आणि मला हे कधीच आवडले नाही म्हणून मग मी हे फेक नेल्स वगैरे करत असते. तर त्याच्या पहिले आपण एक ना कलर चूज करूया यांच्यापैकी. मला तर असं थोडंसं न्यूडच वाटतंय. आपण थोडंसं एक एक लावून बघूया कोणता चांगला दिसतो कोणता नाही. तर बघा, हा आहे पिंक फर्स्ट वाला कलर. देन हा आहे सेकंड कलर जो एकदम न्यूड आहे. आणि आय एम कन्फ्युज्ड. यांच्यावरती नंबर्स दिले आहेत लिहून. आता हे एक हा आहे शेड आपल्याकडे. हा पण छान आहे यार. व्ह्यू सगळेच मस्त आहे कलर्स. मला आता हा पण छान वाटतंय न्यूड. हा आणखीन आहे, थांब ना. हा आहे हे बघ. मला असं वाटत आहे की हा नाही लावणार मी. नाही, दिस वन इज कॅन्सल. मी हा लावणार आहे. हा कलर तर चूज केला, पण जसं मी आधी सांगितलं की याच्यामध्ये 24 नेल्स होते. तर आपल्या नेलच्या साईजला बरोबर एक परफेक्ट नेल बसवण्यासाठी मी सगळे नेल लावून बघत होती आणि जे माझ्या नेलच्या साईजला परफेक्ट असतील ते मी चूज केले दोस्तो. तर हे आहेत माझे नेल्स, मी सगळे इथे लावून ठेवले आहेत. तर आपण पहिले करू लेफ्ट हँडचे. सो हे आहेत ते स्टिकर्स. ASMR हे स्टिकर्स आहेत. आणि आता मला चूज करायचं आहे की माझ्या कुठल्या फिंगरला कुठलं स्टिकर जाणार. तर मी काय ते तर असंच मी नॉर्मलच करणार आहे, इतकं काय नाही. आणि हे नेल्स मला कट करायचे आहे जसं मी तुम्हाला सांगितलं, पण ते मी नंतर करणार आहे लावल्यानंतर. तर आय गेस थंबसाठी तर हाच बसायला पाहिजे. बसणार आहे का? हा बसून जाणार, पूर्ण बसतो. तर थंबसाठी मी हा फर्स्ट घेते. हे असं काढावं लागत असते आणि मग नंतर हे असं काढायचं. आता ही जी चिकट बाजू आहे ती लावायची इथे. किंवा मी पण काय याच्यात प्रो नाही आहे एकदम, त्याच्यामुळे मला असं जज नका करू. आणि मग हे असं चिकटवायचं. थोडंसं असं छान प्रेशर द्यायचं त्याला. ठीक आहे. आता ही जीभ दिसत आहे तुम्हाला? ही जीभ दिसत आहे का? इथे दिसत आहे. हा, ही जीभ अशी ओढायची. आता याचं जे स्टिकी बाजू आहे वरची त्याच्यावर आपलं हे नेल लावायचं आपल्याला. तर मी काय करत असते, मी इथे करत असते, इथे ठेवते. हे बघा, ते छान ग्रिप बसली पाहिजे म्हणून मी थोडीशी गॅप ठेवत असते दोन्ही याच्यामध्ये. आणि मग मी अशी आतमध्ये पुश करते माझ्या क्युटिकलच्या. मग अशी छान पुश करते अजून. हे बघा, आता यार मला इतकं काही आवडत नाही आहे, बट सगळे लावून झाल्यावर आय गेस ते छान दिसेल. सो ट्रस्ट द प्रोसेस गाईज. गाईज सगळे नेल्स मी लावलेले आहेत आणि हे असे दिसते आणि हे खूप लंबे आहेत माझ्यासाठी. त्याच्यामुळे मी आता नेल कटर घेतलं इथे. हे छोटू बेबी नेल कटर आहे, एकदम क्यूट आहे. हे पिऊ जेव्हा लहान होती ना तिच्यासाठी घेतलं होतं, तेव्हापासून हे आहे आमच्या घरी आणि आता हे मी यूज करत असते. तर हे मी यूज करणार आहे माझे नेल्स कट करायला. तर आता मला माहिती तर नाही मला किती लेंथ पाहिजे आहे, पण मला खूप छोटी पाहिजे आहे. वाह.
आता काहीच नाही, मी नेल्सचा जो शेप होता तो सेम जसाच्या तसाच ठेवलाय. बस मी त्याची लेंथ थोडीशी कमी केली आहे, कारण गाईज इतक्या लांब नेल्सची मला कधीच सवय नाही आहे आणि त्याच्यामुळे मग मला असं डेली लाईफ जगणं खूप मुश्किल होतं, म्हणून मी कट केले. अगेन आता फायलर कुठे आहे? तर हे नेल फायलरसाठी आणि हे नेल बफर आहे, तर हे याने मी ब्लॅकनी फाईल करते माझे नेल्स. बस असं शेप देणार आहे मी, बाकी काही नाही. आता तुम्हाला माझं तोंड दिसतंय. निहारो गाईज प्लीज माझी नॉटंकी थोडीशी साईडला ठेवू. बट मी काय करते की त्या नेल फायलरने मी माझ्या नेल्सला शेप देत आहे. जेव्हा मी नेल्स कट केले ना तेव्हा मी अशीच रॅन्डमली बस त्याची लेंथ कमी केली, बट ते जे एजेस असते टोकदार जे असते बाजू त्याला मी स्मूथ आउट करत आहे ही स्टेप करून. दोस्तो हे बघा माझे नेल्स इतके न्यूड आणि इतके मस्त दिसत आहे यार. दुरून तर खूप मस्त दिसत आहे, जवळून हे बघा शेप पण मी छान दिलाय असं मला वाटतंय. आणि लेंथ तुम्ही बघू शकता, मी एकदम अशी नॉर्मल लेंथ ठेवली आहे जेणेकरून मला सगळे माझे कामं करता आले पाहिजे, बट माझे नेल्स चांगले पण दिसले पाहिजे. सो असे काही दिसत आहेत आणि मला तर खूप आवडत आहे. सो आता मी पटकन हे पण करते. डिफरन्स बघा या आणि या हातामध्ये. मी पटकन या हातात करते, कुठलं तरी ट्रान्झिशन करायला पाहिजे मी. थांबा. 1 2 ओके दोस्तों, हा आहे फायनल लुक. यार किती सुंदर दिसतंय. म्हणजे मी जेव्हा अशी बोलते ना, आय थिंक मी एकदम परफेक्ट कलर चूज केला आहे एव्हरीडे साठी. हा यांनी ना माझे असे हात थोडे गोरे दिसत आहेत असं मला वाटत आहे. तर तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतंय, की तुम्हाला आवडले की नाही हे मला नक्की सांगा. आणि तुम्हाला माहिती आहे मी याचा थोडासा शेप अलग केला आणि थोडीशी याची मी लेंथ मोठी ठेवली आहे. बघा हे बघा दिसत असेल जर तुम्हाला. हे थोडेसे असे लांब आहेत आणि हे थोडे छोटे झाले आहे, बट ठीक आहे मी नेक्स्ट टाइम लक्षात ठेवणार. पण सध्या तरी मला खूप आवडत आहे फायनल लुक. आणि आता मी असंच करत राहणार खूप व्हिडिओजमध्ये. आता तुम्हाला येणाऱ्या खूप सगळ्या व्हिडिओजमध्ये हे नेल्स दिसणार आणि मी अशी बोलताना दिसणार, कारण की न्यू नेल्स मस्त दिसत आहे माझे. हे बघा ज्यांच्याकडे जी गोष्ट नसते आणि त्यांना ती मिळते तेव्हा त्यांना खूप खुशी होते आणि ते खूप शो ऑफ करण्याची ट्राय करत असतात. त्यातलीच मी आहे. माझ्याकडे नेल्स कधीच चांगले नव्हते, आता मी बनवले आहेत, तर मी हे शो ऑफ करणार. तर मी हे शो ऑफ करणार आणि मी अशी बोलणार. बट तुम्हाला काही अशी बुरं वाटायची गरज नाहीये. तुम्ही पण हे घेऊ शकता, घरच्या घरी बनवू शकता जसे मी बनवले आहेत. सो येस, हेच होतं या व्हिडिओमध्ये. मला तुम्हाला हेच दाखवायचं होतं. आणि याची लिंक मी सांगितलं ना की डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार, सगळं काही जे मी यूज केलं आहे ते. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा कलर आवडलाय की नाही, माझे नेल्स आवडले आहे की नाही. अँड जर आवडले असतील तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि आता आपण भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय दोस्तों.